आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय? स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. आता स्ट्रेंथ म्हणजे काय? प्रत्येक माणसाचं काहीतरी एक प्लस पॉइंट असतो की मी हे चांगलं करू शकते. मग आपला स्ट्रेंथ काय आहे? की माझं कम्युनिकेशन चांगलं आहे, मी स्वयंपाक छान करू शकते, मी मल्टीटास्किंग चांगलं करू शकते, मी नातेसंबंध चांगले ठेवू शकते. सो हे एका पर्सनॅलिटीचे, व्यक्तिमत्वाचे स्ट्रेंथ्स आहेत. असे प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण लिहून काढायच्या. दुसऱ्या गोष्टी म्हणजे वीकनेसेस. जसं आपल्याला आपल्या चांगल्या गोष्टी माहिती असतात तसंच त्या आपले वीकनेसेस काय आहेत, आपल्यामधले काही दोष असतील तर त्याची सुद्धा स्वतःला जाणीव होणं महत्वाचं आहे. की बाबा मला राग खूप येतो, मी आळशीच आहे, किंवा मला खूप वेळ काम करायला आवडत नाही, किंवा अमुक एक स्टेजवर जाऊन बोलायला मला भीती वाटते, मला चार चौघात मिक्स होता येत नाही. हे काय झालं तर हे वीकनेसेस आहेत आणि वीकनेसेस प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपण त्याच्यावर वर्क करू शकतो, त्याच्यावर काम करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे अपॉर्च्युनिटीज. अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. सुधारण्यासाठी काय काय संधी आहे, की मी काय करू शकते. बरं ठीक आहे, मला हे असं प्रॉब्लेम आहे कम्युनिकेशनचा, तर मी ते शिकू शकते. मग छोट्या छोट्या आमच्या काहीतरी गेट टुगेदर होतात, त्यात मी काहीतरी बोलू शकते. सो एक उदाहरण देते की अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत जेणेकरून मी स्वतःला चांगल्यापैकी प्रस्तुत करू शकते, कॉन्फिडन्स वाढवू शकते. सो ह्या अपॉर्च्युनिटीज आपल्या रुटीन मध्ये, आपल्या सोशल नेटवर्क मध्ये कुठे कुठे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे थ्रेट्स. थ्रेट्स म्हणजे काय? आता या संदर्भात म्हणजे प्रत्येक ह्याच्यात थ्रेट्स वेगळे वेगळे. जसं काही माझ्याकडे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह येतात ज्यांना कम्युनिकेशन मध्ये खूप प्रॉब्लेम आहे. समजा त्यांना कम्युनिकेशन स्किलवर कामच त्यांनी नाही केलं तर काय होईल? ते उठून दिसत नाहीत ऑफिसमध्ये, त्यांच्याकडे खूप छान आयडियाज असतात पण ते प्रेझेंट करता येत नाही कारण बोलायची भीती वाटते. सो ह्याच्यामुळे काय होतं तर त्यांची जी आयडिया आहे ती तर लोकांपर्यंत पोहोचतच नाही, पण त्यांची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ होत नाही, त्यांना प्रमोशन्स मिळत नाही. सो कम्युनिकेशन स्किल्सवर जर का आपण काम नाही केलं तर आपल्याला हा थ्रेट आहे की आपल्याला प्रमोशन मिळणार नाही, करिअर ग्रोथ होणार